बाप करी जोडी लेकराची ओढी आपुली करवंडी वाळवली. हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम अडीच वर्ष झालं या आश्रमामध्ये येतोय. तर ह्या आश्रमाची सध्याची परिस्थिती पाहून मला आज इतका आनंद होतोय की माझ्या एका बालपणीच्या मित्राने आज एवढं मोठं कर्तृत्व केलं, त्याचा मला एक अभिमान वाटतोय. शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय हा आश्रम सुरू आहे. या मुलांना आईवडील नाहीत ही जाणीव कधीही होऊन देत नाही. 2.5 वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेस मी या ठिकाणी लहान लहान मुलं पाहिली आणि त्या मुलांची अवस्था अशी होती की ते आई बाबा म्हणून आईबाबांचा टाहो करत होते. परंतु माझा मित्र त्यांचा बाबा झाला, त्यांचा वडील झाला आणि ह्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांचे खरा वडील होऊन त्यांची पूर्णतः त्यांनी जबाबदारी घेतली आणि त्या मुलाचा खरा पालक झाला. मुलं पहिली सुरुवातीला जेव्हा आली होती सुरुवातीला त्या टायमाला जर त्यांना कोण असं काही खाऊ वगैरे घेऊन जर आलं तर ते एवढे म्हणजे हावरटवाणी करायची की त्यांना म्हणजे पहिलं कधी मिळत नसायचं काय नसायचं. त्यामुळे त्यांना लगेच ते कोणी दिलं गेलं की त्यांच्यासमोर खायची हे करायची. पण महाराजांनी नंतर जे वळण शिस्त लावली परत जरी आम्ही जरी रोज येतोय तर आम्ही जरी द्यायला लागलो आता तरी महाराज घ्या म्हणल्याशिवाय घेत नाही. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. किंवा आश्रम हा एक काय उपक्रम नाही. माझ्या माहितीनुसार उपक्रम करणं वेगळं, ज्याला समाजाचं काहीतरी कार्य करायचं आहे अशातले आमचे करडे महाराज आहेत. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना आपल्या आयुष्यातलं दुःख काही ना काही प्रमाणात कमी करायचं आहे किंवा घालवायचं आहे, ज्यांना प्रापंचिक काही अडचणी आहेत त्यांनी या मुलांमध्ये येऊन आपला वेळ जेवढा थोडका वेळ आपल्याला काढता येईल तेवढा काढून या मुलांमध्ये घालवला तर आपल्या आयुष्यातलं दुःख कमी व्हायला नक्की, माझ्या अनुभवावरून मी सांगतो की दुःख कमी व्हायला आपल्याला नक्की मदत होईल. करडे महाराजसुद्धा त्यांचं अभ्यास वगैरे रोज घेतात आणि मुलांना म्हणजे स्वतःच्या पोटच्या मुलापेक्षा ते मुलांना जास्त होतं. कारण की एक दिवशी मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर एक जण आलं मला बाबा मला ताप आला आहे. त्यांनी बाटली घेतली दिली आणि ते औषध तापाचं औषध वगैरे दिलं त्यांना. एक मुलं माझं डोकं दुखतं झेंडूबामची बाटली वगैरे दिली. म्हणजे ते स्वतःच्या पोटच्या मुलापेक्षा जास्त लक्ष देतात. आपल्याला आज घराकडे 2-3 मुलं असून जेवढं आपल्याला शक्य होत नाही पण आज त्या मुलांसाठी त्यांनी
स्वतःचा म्हणजे प्रपंचाचा सुद्धा जो त्याग केलेला आहे आणि पूर्ण वेळ मुलांसाठी देतात. त्यांना बाहेर फिरायला नेणं, सुट्टी असली की पुण्याला वगैरे घेऊन जाते. देवळाची साफसफाई करणे, देऊळ स्वच्छ करणे आणि देवाची पूजा करणे. श्रीरामाची पूजेनंतर मुलांना उठवणे, मुलांना ब्रश करायला लावणे, त्यांच्या आंघोळ्या झाल्यानंतर त्यांचा नाश्ता वगैरे होतो. नाश्ता झाल्यानंतर मुलं 10 वाजता शाळेत जातात. मला हे सगळं बरं वाटतं, मुलांची सेवा करणं. मेरे को यहाँ आके 2 साल हो गए। 2 साल पहले मैं बम्बई में रहती थी। यहाँ मिलने आने के बाद मुझे ऐसा लगा कि छोटे बच्चों के साथ मैं रहूँगी तो बहुत अच्छा लगेगा मुझे, और वो लोग के साथ रह के इतनी खुशी मिली है मुझे, बहुत खुशी मिली है। और मैं महाराज की मौसी हूँ, हम दोनों मिल के काम करते हैं, खाना पकाने का, कपड़ा धोने का, बच्चे को तैयार करने का, स्कूल छोड़ने का, सब हम दोनों मिलके करते रहते हैं। हमको बहुत अच्छा लगता है, बच्चों को छोड़ के जाने को दिल नहीं करता। आणि श्रावणबाळ जे आश्रम आहे त्याला तर शासनाचा अनुदान नाही, परंतु लोकांनी आपलं स्वतःच्या याच्यात सहकार्य लोकांनी करून आश्रमासाठी स्वतःची जागा उपलब्ध जर झाली तर त्यांना अजून प्रोत्साहन चांगलं भेटून स्वतःचा आश्रम झाला म्हणजे मुलांना स्वतःचं घर झाल्यासारखं होऊन जाईल. हा आश्रम चालवत असताना राजीव महाराज हे कुठल्याही प्रकारचं शासकीय अनुदान घेत नाहीत. समाजातून जी मदत मिळेल ती मदत घेऊन स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या आश्रमामध्ये बरेचसे उपक्रम राबवतात. बऱ्याचशा वस्तू स्वतः तयार करतात. त्या तयार करून ते बाजारामध्ये विकल्या जातात. व्हॉट्सअपच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून त्या वस्तू लोकांपर्यंत पोचवल्या जातात. लोक त्या खरेदी करतात आणि त्याच्यातून ह्या मुलांचा उदरनिर्वाह होतो. तर आपणही यामार्फत आपणही यासाठी काहीतरी करावं आणि खारीचा वाटा उचलून या मुलांच्या भवितव्यासाठी काहीतरी मदत करावी. 2-3 मुलं अशी आहेत की बाबा त्यांना आधार कोणाचा नाही, काय करणार नातेवाईकांचा तरी आहे, 2-3 मुलांना कोणाचा आधार नाही का. त्यामुळे सर्व समाजातील लोकांनी त्यांना मुलांकडे बघून एक आपलीच मुलं आहेत असंच एक मुलासाठी जरी दत्तक म्हणून घेतलं, दत्तक म्हणजे त्यांचा खर्च भागवला आणि एक त्यांना जागेसाठी वा कुठेतरी जागा उपलब्ध करण्यासाठी अनुदान म्हणजे थोडक्यात आपले पैसे वगैरे गोळा करून त्यांना मदत जर केली, कुठे 1-2 गुंठे जागा जरी घेऊन दिली त्यांना बांधकामासाठी सहकार्य जर केलं आणि स्वतःचा आश्रम जर उभा राहिला तर चांगल्या प्रकारचे आश्रमाचे म्हणजे. मी आज आमचे मित्र जामदार सरांबरोबर अनाथ आश्रमाला भेट दिली. इथल्या चिमुरड्यांकडे बघून वाटतं की सगळ्या इंदापूर तालुक्याने नव्हे सगळ्यांनीच आपण सर्व पालक ह्यांचे होऊया आणि जेवढी म्हणून आपल्याला मदत करता येईल आणि ह्यांना व्यवस्थित सुसंस्कारित करता येईल हा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. नमस्कार, मी राजीव हिम्मतराव करडे. श्रावणबाळ अनाथ बालक आश्रमामध्ये गेली 2 वर्षापासून मी या बाळांसोबत राहत आहे. प्राथमिक शिक्षण इंदापूरमध्ये झाल्यानंतर वडिलांची बदली दौंड तालुक्यामध्ये झाली आणि वडील प्राथमिक शिक्षक असल्यामुळे त्यांच्याबरोबर सगळ्या कुटुंबाला आम्हाला तिकडं जावं लागलं. माध्यमिक शिक्षण दौंड तालुक्यामध्ये पूर्ण केलं. नंतर आध्यात्मिक शिक्षणासाठी मी आळंदीला गेलो. 4 वर्ष आळंदीमध्ये माऊलींच्या सानिध्यात राहून मी आध्यात्मिक शिक्षण ग्रहण केलं. 2001 साली कीर्तन प्रवचन या गादीवरती मी आलो आणि सलग 16 वर्ष ही सेवा मी अविरतपणे करत आहे. माऊलींच्या सानिध्यात राहिल्यापासून मला काही विचार हे वेगळे वेगळे मिळत गेले. तुकोबरायांचा अभंग जो मी नेहमी भजनामध्ये गात असे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. हा अभंग गात असताना वेळोवेळी मला जाणीव व्हायची की तुकोबरायांनी ज्या
उद्देशाला धरून या अभंगाची रचना केलेली आहे तो उद्देश आपण जाणला पाहिजे. आणि याच तळमळीतून मी पुढं जुलै 2014मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला आणि मला काहीतरी वेगळं करायचं आहे ही एक जाणीव निर्माण झाली आणि मी या संकल्पापर्यंत आलो की मला अनाथ बाळांसाठी काहीतरी करायचं आहे. पंढरपूरला गेलो. आषाढी एकादशीचा दिवस होता. नामदेव पायरीवरती डोकं ठेवलं आणि मला तिथं सुचलं की तू अनाथ बाळांसाठी काहीतरी कर. खूप सारं सामाजिक कार्य करत असताना अनेक ऑप्शन्स माझ्यासमोर निर्माण झाले होते. कोणती गोष्ट करायची आहे यासाठी मी एका गोष्टीवरती स्थिर राहत नव्हतो. परंतु पंढरपूरला गेल्यानंतर ही गोष्ट माझ्या डोक्यामध्ये आली तर मला असं वाटलं की हा पांडुरंगाचा प्रसाद आहे आणि हीच गोष्ट आपल्याला करायची आहे. जर ही गोष्ट आपण घेऊन पुढे गेलो, या अनाथ बाळांसाठी काहीतरी करायला गेलो तर नक्कीच पांडुरंगाचा आशीर्वाद मला मिळणार आहे. आणि मी त्या ठिकाणी नामदेव पायरीपाशी त्या पायरीला हात लावून संकल्प सोडला. तो माझ्या जीवनातला पहिला संकल्प होता. या बाळांच्या हक्काचं घर उभा राहीपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही हा संकल्प मी तिथं केला. मी दुसरा संकल्प केला. मी ज्यावेळेस पंढरपूरवरून घरी आलो आणि घरी आल्यानंतर म्हणजे गावात आलो पण माझी इच्छा होत नव्हती घरी जाण्याची. सगळ्यांनी मला सांगितलं की अरे अशा पद्धतीने घर सोडून तुला काय करायचं नाही आहे तर तू घरात राहूनही काहीतरी करू शकतो. परंतु मला असं वाटत होतं की ज्या नावेची दोर तुम्ही सोडलेली नाही आहे ती नाव कितीही ओलय मारत राहिलात तरी ती पुढं जाणार नाही. म्हणून मी सगळ्या बंधनाच्या गाठी सोडण्याचा संकल्प केला. वडिलांना सांगितलं की तुमच्या प्रॉपर्टीमधून एक आठाण्याचीही मला अपेक्षा नाही, सगळी प्रॉपर्टी छोट्या भावाच्या नावे करून टाका. माझा तिसरा संकल्प मी असा केला की अनाथ आश्रम या मुलांच्या हक्काचं घर उभा करायचं आहे. परंतु आश्रम कसा असतो हे मी कधीही पाहिलं नव्हतं. पण लहानपणी मी अनिल कपूरचा एक पिक्चर पाहिला होता. त्या पिक्चरमध्ये तो अनिल कपूर त्या मुलांना सांभाळत असतो. पिक्चरचं नाव कदाचित सर्वांनी पाहिलं असेल, मिस्टर इंडिया नावाचा पिक्चर. आणि तो अनिल कपूर माझ्या डोक्यामध्ये की अरे आपल्याला तसं काहीतरी बनायचं आहे आणि आश्रम हा तसाच असतो. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष घराच्या बाहेर येऊन मी रस्त्यावरती आलो आणि आता मला हे करायचं आहे त्यावेळेस मात्र चित्र वेगळं दिसलं. असं पिक्चर बदल्यासारखा आश्रम कुठंही नसतो हे मला जाणीव झाली. शेकडो प्रश्न माझ्या पुढे निर्माण झाले आणि त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी मी असं ठरवलं की मला काही आश्रम पाहिजे आहे आणि त्याच्यातून खूप सारं काही शिकायचं आहे. म्हणून मी 19 आश्रम तिथून पुढं पाहिले. शासनाचं अनुदान घेणारे 19 आश्रम मी पाहिल्यानंतर मला ती गोष्ट आता दुर्दैवाने बोलावी लागत आहे. मला काहीतरी शिकण्याच्या ऐवजी मला दुःखच झालं की शासनाचं अनुदान घेत आहेत परंतु तिथल्या बाळांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळत नव्हती. यापेक्षाही पुढं जाऊन ज्या संख्येत मुलांची पटसंख्या दाखवली जात होती त्याच्या कितीतरी कमी प्रमाणामध्ये मुलं तिथं राहत होती आणि अनुदान मिळालेलं मात्र कुठं जात होतं काही कल्पना नाही. आणि मग मात्र मला दुःख झालं. त्या मुलांचे हाल आजही मी असा विचार करतो की इतक्या आश्रमांची संख्या वाढत असताना सुद्धा सार्वजनिक ठिकाणी पाहिलं तर स्टेशनवरती स्टँडवरती आपल्याला ही अनाथ मुलं अजूनही भिक्षा मागत असताना दिसतात. मी इतके आश्रम असताना असा प्रसंग काय येतो तर या आश्रमांमध्ये जो पट आहे तो तपासण्याची गरज आहे. तितक्या प्रमाणामध्ये मुलं तिथं उपस्थित आहेत का. आणि मला जाणीव झाली की अरे मी तर हे चांगल्या उद्देशाने करायला गेलो पण हे तर पाप आहे. जर या अनाथ मुलांच्या नावे मिळालेलं अनुदान जर संस्थाचालक लाटत असेल तर मात्र मला ही गोष्ट करायचीच नाही. हे तर मोठं पाप आहे. याच्याऐवजी मी एखाद्या आंधळ्याला रस्ता क्रॉस करून दिला तर ते पुण्य आहे. हातात खराटा करून रोज एक गल्ली साफ केली तरी हे पण पुण्याचाच भाग आहे. तर यासुद्धा गोष्टी मी सामाजिक क्षेत्रात करू शकतो. आणि मग मात्र मी एके दिवशी रात्रभर जागा राहिलो आणि मला एक सुचलं की तुला एक अजून नवा संकल्प करायचा आहे. आणि मी नवा संकल्प केला. तो संकल्प असा की मी शेवटच्या श्वासापर्यंत शासनाचं अनुदान हे घेणार नाही. आणि हा संकल्प माझ्यासाठी खूप चॅलेंज होतं. कुठली गोष्ट जर तुम्हाला आयती मिळाली तर त्याचं महत्त्व राहत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही ती मिळवण्यासाठी कष्ट घेता, झगडता आणि त्यातून ती उभा राहते तर त्या झाडाला आलेलं फूल हे खूप सुगंधी असतं. आणि ही मला प्रेरणा श्रीरामाच्या सानिध्यात राहून मिळाली. चौथा संकल्प असा केला की आश्रम चालू झाला होता. 3-4 महिने होऊन गेले. काही
परिसरातील नेते मंडळी, पुढारी, कार्यकर्त्यांचे वाढदिवस करण्यासाठी आश्रमामध्ये येऊ लागली. आणि मग अशा प्रकारचे लोक या ठिकाणी येत असताना ते त्यांची इमेज बनवत आहेत. ते इमेज बनवण्यासाठी या बाळांचा उपयोग करतायत असं मला जाणवायला लागलं. एखाद्या कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे, मग त्या कार्यकर्त्याला 50 त्याच्या मित्रांनी घेऊन यायचं. कोणीतरी त्याला खांद्यावरती घेतलेलं आहे, त्याच्या गळ्यामध्ये 15 हार घातलेले आहेत, त्याच्यापुढं कोणीतरी हलग्या वाजवत आहे आणि मग तो येतोय. आणि अशा राजकीय कार्यकर्त्याचा वाढदिवस असल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की निम्मे अर्धे लोक तर अगदी व्यसन करूनच येतात. व्यसन करून आलेल्या व्यक्तीला हे जाणीव नसते की हा मुलगा आहे आणि याच्या पुढं कसं बोललं पाहिजे. आणि मग ते लहान मुलापुढं येतात आणि त्याला डायरेक्ट विचारतात, अरे तुझा बाप मेला का, आई मेली का. अरे त्या मुलांच्या मनावरती त्याचा काय परिणाम होतो, त्याचा कोणी विचार करतंय का. आणि मग मात्र मला हे त्या मुलांचे चेहरे पाहून जाणवायला लागलं की राजीव तू चुकतोय. मग मी असं ठरवलं, मी चौथा संकल्प केला की या आश्रमामध्ये राजकीय पुढाऱ्याला थारा मिळणार नाही, भले तो एखादा गाव पुढारी असो, अगर राज्याचा मंत्री असो. क्रांतीच्या ज्योतीने पेटली होती आग, झाला होता भडका, अज्ञानाची झाली होती राग. पण आता शिक्षण सम्राटामध्ये दिसत नाही आचार. कसा करू आता मी माझ्या देशाचा विचार. भावनांच्या जाळ्यात अडाणी फसवला जातोय, धार्मिकतेच्या नावाखाली येशू ओढला जातोय. कसा कळत नाही मला त्याने भोगलेल्या वेदनांचा भार. कसा करू आता मी माझ्या देशाचा विचार. अंधश्रद्धेच्या नावाखाली पारंपरिकता नागवली जाते, श्रद्धेचा गळा आवळण्यात तरुणाई पेटली जाते. पेटलेला तरुण कधी करणार सत्याचा विचार. कसा करू आता मी माझ्या देशाचा विचार. काहूर माजलंय असंतोषाचं, भ्रष्टाचार अन्न ढोंगी लबाडाच्या गर्दीत कुठेही सापडेना चार. कसा करू आता मी माझ्या देशाचा विचार. माझा त्या पुढाऱ्यांना किंवा त्या कार्यकर्त्यांना विरोध नाहीये, तर त्यांची जी येण्याची पद्धत आहे, इथं यावं, बाळांना या गोष्टीची जाणीव पण होऊ नये की ही कुठली तरी मोठी पदाधिकारी आहे. छोटं होऊन या, श्रीरामाचा दरबार आहे. अशा पद्धतीने माझे एक विचार मी त्यांच्या पुढं मांडले. आता त्या लोकांमधील माझ्याबद्दल निर्माण झालेले मळब पण निघून गेलेले. आता ते पण येतात आनंदी, मुलांसोबत गप्पा गोष्टी करतात आणि अशा पद्धतीने आश्रमाची उन्नती चालू आहे. मी खूप समाधानी आहे. माझ्या जीवनात मी 5वा संकल्प केला. 5वा आणि शेवटचा संकल्प तो असा आहे की माझं स्वतःचं मूल मी होऊ देणार नाही, असा हा माझा संकल्प आहे. कदाचित हे ऐकताना सर्वांना खूप असं वेगळं काहीतरी वाटेल की अरे असं का करतो आहे. तर त्याचं कारण मी असं सांगतो की एक गोष्ट मी ऐकली की एका गावामध्ये 2 लहान भावंड राहत आहेत आणि त्या भावंडांचं एकामेकावरती इतकं प्रेम आहे की एक भाऊ दुसऱ्या भावाला म्हणतोय की मी तुझ्यासाठी जीव देईन. म्हणजे त्या बाळांचं किती प्रेम ना. शाळेत हुशार आहेत, शाळा शिकत खूप मोठे झालेले आहेत. एक मोठा क्लास 1 अधिकारी झालेला आहे, मुंबईला गेला. दुसराही खूप शिकला पण तो प्रगतिशील शेतकरी झाला, तो गावात छानशी शेती करतो. दोघांची लग्न झाले, दोघांना 4-4 वर्षाची मुलं आहेत. मुंबईचा भाऊ एक दिवशी सुट्टीला म्हणून गावाकडे आलेला आहे आणि अंगणामध्ये सकाळची वेळ आहे, 10-11 वाजलेले असतील. खुर्ची टाकून तो वर्तमानपत्र वाचत बसलेला आहे आणि ती दोघांची मुलं तिथं खेळत आहे. शेतात काम करणारा भाऊ सकाळची शेतातली कामं उरकून येत आहे आणि येत असताना तो मुलांना खाऊ म्हणून शेतातला एक ऊस काढून घेऊन येत आहे. मित्रांनो, त्याला पाहिल्यानंतर ही 2 खेळत असलेली बाळं त्याच्या दिशेने धावायला लागतात आणि एक म्हणतो बाबा आले, एक म्हणतो काका आले आणि दोघं त्याच्या दिशेने धावतायत. तो पाहतोय की ही बाळं माझ्याकडे येत आहेत, म्हणजे माझ्या हातातला ऊस घेण्यासाठी येत आहेत. म्हणून तो काय करतो की तो ऊस गुडघ्यावरती मोडतो. तुम्ही जर शेतकरी असाल तर एक गोष्ट तर तुमच्या लक्षात आली असेल की ऊस ही वस्तू कधीही गुडघ्यावरती मोडल्यानंतर त्याचे समान 2 भाग होत नाही. एक भाग छोटा होतो आणि एक मोठा होतो. त्या दोन्ही बाळांकडे त्यांनी असा ऊस पकडलेला आहे. दोन्ही बाळ असे धावत येत आहेत आणि धावत येत असताना जशी बाळं ती जवळ येत आहेत तसं एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की डाव्या हातात पकडलेल्या ऊसाला 3 कांड्या आहेत आणि त्या दिशेने धावत येणारा मुलगा स्वतःच आहे आणि उजव्या हातात पकडलेल्या ऊसाला 4 कांड्या आहेत आणि त्या दिशेने धावत येणारा मुलगा भावाचा आहे.
मुलं तर इतकी छोटी आहेत, 4-4 वर्षाचीच आहेत, पण त्यांना त्या गोष्टीची जाणीव नाही आहे. तो असा प्रत्यक्ष ऊस देताना मात्र तो असा हातामध्ये कात्री निर्माण करतो आणि तो त्या मुलांना ऊस देतो. ती मुलं आनंदाने ऊस घेतात, ऊस खायला लागतात, थोडा थोडा खातात. त्यांना ऊस खाता पण येत नाही, त्यातलं एक एकच कांड ते खातात, बाकीचा ऊस तर ते फेकून देतात. पण हा प्रसंग तो पेपर वाचणारा भाऊ तिरक्या नजरेने पाहतो आणि त्याला काय समजायचं ते समजतं. गोष्ट इथं संपते. पण हा प्रसंग पाहिल्यानंतर एक प्रश्न निर्माण होतो की जो भाऊ लहानपणी दुसऱ्या भावाबद्दल बोलायचा की अरे मित्रा भावा मी तुझ्यासाठी जीव देईन, म्हणजे किती प्रेम ना. आणि आता तोच भाऊ मोठा झाल्यानंतर दुसऱ्या भावाबद्दल त्याचं हे प्रेम उरलं का? तर नाही. तो भाऊ परका झाला ज्या दिवशी याचा स्वतःचा मुलगा जन्माला आला. ही गोष्ट मी लगेच माझ्या अंतःकरणाला चिटकून टाकली आणि मी असं ठरवलं की मला स्वतःचं मूल होण्या अगोदर मला 16 स्वतःची मुलं असल्यासारखं प्रेम करणारी मुलं भेटलेली आहेत. ही बाळं मला पप्पा म्हणतात. लोकांना वाटतं की हा निस्वार्थीपणे करतोय, पण मी माझा स्वार्थ सांगतो. माझा यामागं खूप मोठा स्वार्थ आहे. प्रत्येक माणूस हा जीवनामध्ये म्हातारपणाची सोय करण्यासाठीच धडपडत असतो, पण त्यांची धडपड वेगळी असते. कदाचित मी चुकीची असते सुद्धा म्हणेन, आणि मी सुद्धा स्वार्थी आहे. मी पण माझं म्हातारपण चांगलं व्हावं. आज माझं म्हातारपण इतकं चांगलं होणार आहे की ही 16च्या 16 बाळं मला कधीही एक उत्तर देणार नाहीत की तुमचं कर्तव्य होतं म्हणून तुम्ही आम्हाला सांभाळलं. ज्या मुलांना सकाळी 2 घास खाल्ल्यानंतर संध्याकाळी काय खायचं आहे याच भ्रांतेमध्ये त्यांचं जीवन जात होतं, पण आज ती मुलं 2 वर्षापासून इथं आल्यानंतर मात्र त्यांचं जीवन पूर्ण बदललेलं आहे. आणि ते आज पुढं काहीतरी मला बनायचं आहे. कुणाला सैन्यामध्ये जायचं आहे, कुणाला वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर व्हायचं आहे, कुणाला पोलीस दलामध्ये जायचं आहे, कुणाला नौदलात जायचं आहे. अशा पद्धतीचं आता त्यांना एक ध्येय मिळालेलं आहे, उद्देश मिळालेला आहे. आणि हा उद्देश पूर्ण करत असताना मी आणि माझी मावशी, माझे काका, माझे सगळे सहकारी मित्र खूप 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 प्रामाणिकपणे या आश्रमामध्ये सेवा करत आहेत. अशा पद्धतीचे आश्रमाची थोडक्यात पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितलेली आहे. या ठिकाणी मुलांसोबत राहत असताना त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही सर्व गोष्टींची सोंग आणता येतात असं म्हटलं जातं, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. विना आणि अनुदानित तत्वावरती आश्रम चालवत असताना आर्थिक अडचणी तर येतच असतात. इथं ज्या इमारतीमध्ये आपण आश्रम चालवत आहोत ती इमारत भाडे तत्वावर आहे. त्याचं भाडं असेल, लाईट बिल असेल, किराणा असेल, मंडई असेल, मुलांचे वाढदिवसाचे खर्च असतील, सणवार असतील, शाळेचा खर्च असेल, वैद्यकीय क्षेत्रातला आजारपणाचा खर्च असेल. हा ओलांडत असताना काही मित्रांच्या सहकार्यातून काही रक्कम जमा होते आणि आम्ही स्वतः कष्ट करून स्वावलंबनातून काही वस्तू बनवतो, त्या विक्रीसाठी उपलब्ध करतो आणि त्याच्यातून काही पैसे उभा राहतात. ते संपूर्ण पैसे या आश्रमावरती खर्च होतात. त्याबरोबर मी स्वतः संगीत विशारद आहे. माझे तबला आणि मृदंगाचे क्लासेस मी इथं घेतो. त्याच्यातून एक 22 ते 25 हजार रुपये मी कमवतो या सगळ्या गोष्टींमधून आणि ते सगळे पैसे इकडं खर्च करतो. त्यामुळं हा आश्रम चालवत असताना मला ते जरा सोपं जातं. पण भविष्यामध्ये भाड्याच्या इमारतीतून आपल्याला स्वतःच्या जागेमध्ये जात असताना अजून त्याला थोडासा वेळ आहे. परंतु मला तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो मी की आपल्याला स्वतःची आश्रमाची ही जागा ही हवीच आहे. त्या जागेसाठी आमची पुढचं उद्दिष्ट तेच आहे की आपली आश्रमाची स्वतःची जागा असावी. आणि या जागेसाठी मी सर्वांना आवाहन करतो की फुल नाही फुलाची पाकळी तुम्ही सगळ्यांनी सोबत या आणि या आश्रमाला थोडासा तुमचा हातभार लावा, एवढी एक विनंती करतो. या बाळांच्या उन्नतीसाठी मी तुम्हाला आवाहन करतो की या आश्रमाला आपण आपली इच्छा असेल त्याप्रमाणे मदत करू शकता. अगदी प्रत्यक्ष तुम्ही या ठिकाणी आश्रमाला भेट द्या, इथं मदत करा. जर तुम्हाला शक्य नसेल आणि तुम्हाला लगेच मदत करायची आहे तर आपल्या संस्थेच्या अकाउंटवरती तुम्ही आपली मदत जमा करू शकता. संस्थेचा अकाउंट नंबर तुम्हाला दिला जाईल. माझा मोबाईल नंबर आहे 95 95 93 0992.
हा नंबर व्हॉट्सअपला पण उपलब्ध आहे, तुम्ही तिथंही मला जॉईन करू शकता. फेसबुकला श्रावणबाळ आश्रम या नावाने पेज आहे, तिथंही तुम्ही लाईक करू शकता. मराठी टाईपमध्ये श्रावणबाळ आश्रम असं पेज आहे. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. आज 2 वर्षाचा कालखंड उलटत असताना या गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो की पहिल्या दिवशीपासून माझ्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करणारे माझे सर्व मित्र यांचा मी खूप खूप आभारी आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कीर्ती ओसवाल सर असतील, सचिन बोत्रा सर असतील, हेमंत दर्डा सर असतील, मंगेश जाऊंजाळ असतील, ओंकार जाऊंजाळ असतील आणि इतर सर्व माझे कीर्तनकार बंधू आहेत. या सर्वांचं मला मोलाचं सहकार्य मिळालं. कुणी तन मन धनाने अशा 3ही प्रकारातून सहकार्य करणारे मित्र मला मिळाले. आवर्जून उल्लेख करेन गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळतं. हरिभक्त पारायण पाचपोर महाराज यांचंही मार्गदर्शन मला मिळतं. गुरुवर्य हरिभक्त पारायण हरिदास महाराज शिंदे सोलापूरकर यांचंही मार्गदर्शन मला मिळतं. अशा संतांच्या सहवासातून हे काम मी पुढं घेऊन जात आहे. तर मी खूप समाधानी आहे. परत एकदा पुनश्च सर्वांचे आभार मानतो. माझी स्वतःची कविता म्हणत आहे. कवितेचे नाव आहे गणराज. आला आला ग गणराजा ग, झाला आनंद फार. आला आला ग गणराजा ग, झाला आनंद फार. हाती मोदक हाती जास्वंद, आदि गणराजा बसला. करील कृपा राहील तो भुवरी, करील कृपा राहील तो भुवरी. आला आला ग गणराजा ग, झाला आनंद फार. आला आला ग गणराजा ग. आई ही आई नसते, आपल्या जीवाचा जीव असते. आई आपल्याला माया देते, आई आपल्याला छाया देते. आई आपल्याला प्रेम देते, आई आपल्याला लहानाचं मोठं करते. आई आपली काळजी घेते, आई आपलीच असते. आईशिवाय जगणे नसते, आईशिवाय मरणे असते.